ज्याप्रमाणे माणसांना काहीही इजा व्याधी झाली की दवाखाना असतो, तसंच प्राण्यांसाठी देखील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे। 10 वर्षांपूर्वी नागपुरात तयार झालेल्या या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आतापर्यंत वाघ, हरिण यासारख्या वन्य प्राण्यांना बरं करून पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडलं गेलंय। आता तर चक्क या ठिकाणी अजगराच्या पिल्लांचा जन्म इनक्युबेटरमध्ये झालाय। वन्य प्राण्यांसाठी असलेल्या या केंद्रात वन्य प्राण्यांची कमजोर पिल्लं तंदुरुस्त करण्यासाठी इनक्युबेटरचा वापर केला जातो। या ठिकाणी अजगराच्या पिल्लांचा जन्म इनक्युबेटरमध्ये झाला हे विशेष आहे। पाहूया याविषयीचा हा सविस्तर वृत्तांत। भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर जवळजवळ 8 ते 10 वर्षांपूर्वी नागपुरात तयार झाले। वन खात्याच्या अखत्यारीतील या सेंटरमध्ये फक्त वन्यजीवांवर उपचारच केले जात नाहीत, तर उपचारानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाते। याच सेंटरमध्ये पक्ष्यांच्या पंखात बारीक रॉड टाकून त्याला उडण्यास सक्षम केले गेले, तर हरणाच्या पायात रॉड टाकून त्याला चालण्यायोग्य स्थितीत आणले। पॅरालाइज झालेल्या बिबट्याला चालणंच नाही तर धावण्यायोग्य केलं आणि आता नवा आयाम या केंद्रात जोडला आहे। सेंटरमधील इनक्युबेटरमध्ये ठेवलेल्या अंड्यांमधून अजगराची पिल्लं जन्माला आली आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात देखील मुक्त करण्यात आले। तापमान, आर्द्रता, हवेचा प्रवाह यासारख्या पर्यावरणीय परिस्थितीला इनक्युबेटरच्या माध्यमातून नियंत्रित करता येते। बहुतेकदा हे इनक्युबेटर सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी, अंडी कृत्रिमरित्या उबवण्यासाठी, रासायनिक किंवा जैविक अभिक्रिया करताना योग्य परिस्थिती प्रदान करण्यासाठी वापरली जाते। वन्यजीव प्रजातीसाठी इनक्युबेटरचा वापर कदाचित नवखाच आहे। काही दिवसांपूर्वी सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये अजगर आणि त्याची 6 अंडी आणली गेली। एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात अजगर व त्याची अंडी असल्याचे पाहिले, त्यामुळे शेतीची कामं रखडल्याने त्याने सर्पमित्राला याची माहिती दिली। सर्पमित्राने अजगराला रेस्क्यू केले आणि ती अंडी गोळा करून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला आणून दिली। केंद्रातील कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांनी त्या अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आणि त्याची अंडी इनक्युबेटरमध्ये ठेवली। सुमारे 25 दिवसांनी त्या अंड्यांमधून अजगराची 6 पिल्लं बाहेर आली। ही पिल्लं बाहेर येताच सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना देखील नैसर्गिक अधिवासात मुक्त केले। आता वन्य प्राण्यांच्या बछड्यांसाठी देखील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये इनक्युबेटर आणले जाणार आहे, जेणेकरून वन्य प्राण्यांची कमजोर असलेली पिल्लं या माध्यमातून तंदुरुस्त करण्यात येतील। भारतातील या पहिल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची संकल्पना तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी मांडली होती। वन खात्याचे तत्कालीन प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला। 2015-16 मध्ये त्याचे उद्घाटन झाले। राज्यात याच धर्तीवर 11 ठिकाणी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारले जात आहे, तर इतर राज्यात देखील नागपूरच्या या सेंटरची पाहणी करून तसेच सेंटर उभारले जात आहे।